9व्या अध्यायातल्या आपण 25 श्लोकानंतरच्या ओव्या ज्या आहेत त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो मी गेल्या वेळेला आपण पाहिला. शेवटी आपण 78 ओवीशी थांबलो होतो. 378 ओवीच्या तिथे थांबलो होतो आणि अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाची अशी ती ओवी आहे. सर्वांनी आपण कायम आपण जे म्हणतो की आपल्या आचरणामध्ये कशी काय म्हणायचं सुधारणा कशी करायची असं जे नेहमी जेव्हा म्हणतो त्यातला हा एक सुधारण्याचा खरोखर अतिशय महत्त्वाचा भाग आहे की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटले फार सुंदर ओवी आहे. कायम लक्षात ठेवा. थोरपण पऱ्हा सांडिजे म्हटलंय. आपलं जे काही आपल्याला वाटतं आपण असं केलं आपण तसं केलं हे जे काय मोठेपण आपल्या मनामध्ये असतं आपल्या कर्तृत्वाविषयीचा काय प्रचंड अभिमान आपल्या मनामध्ये असतो. स्वाभिमान असणं आपल्यामध्ये अहम असणं हे जरुरीचं असतं. कशा प्रकारे जरुरीचं असतं की कोणीही आपल्या सरळपणे आपल्याला आपल्या डोक्यावर पाय ठेवून चालून जावं ही कोणालाही आपण संधी द्यायची नसते. त्या ठिकाणी आपला अहम जागृत व्हायलाच पाहिजे की जो आपल्या इतिहासाचा भाग आपण पाहिला तर आपल्याला इतिहासामध्ये दिसतं की आपण आपल्या देशाचा विचारच करत नव्हतो. आपण फक्त आपलं कुटुंब आपलं गोत्र आपलं धर्म आपली जात ह्याच्यामध्ये आणि संन्यास बस याच्या पलीकडे आपण सगळं विसरलो होतो. तो जो थोडा व्यापक अहमसुद्धा हा असा आवश्यक असतो पण त्या अहंकाराला मर्यादा आवश्यक असते. आणि म्हणून थोरपण पऱ्हा सांडिजे की उगीच स्वतःच्या आपण असं केलं आपण तसं केलं असं करून फार मोठं काही अगदी लोकांपुढे ते दाखवायला जाऊ नये. म्हणजे हे आपल्या मनामध्ये कितीही चांगली भावना असली ती असू दे. आपल्या मनामध्ये आपण केलेल्या गोष्टींविषयीचा स्वाभिमान हा आपल्या मनामध्ये असायला काहीच हरकत नाही. पण लोकांपुढे मी असं केलं हा जो मी माझं मला हे जे काही सतत असतं हे थोरपण त्याला म्हटलंय. तर ते थोरपण पऱ्हा सांडिजे व्युत्पत्ती आघवी सांडिजे म्हटलंय. व्युत्पत्ती याचा अर्थच की जे मी हे अध्ययन केलं आहे मी ते अध्ययन केलं आहे. आता पूर्वीच्या काळी शास्त्रांचं अध्ययन हा भाग होता. आजकाल काय मी एवढ्या डिग्र्या घेतल्या आहेत कोणाचंही वर्णन करताना किंवा कोणाची ओळख करून देताना ह्या एवढ्या डिग्र्या त्यांच्या मागे आहेत. इतक्या विषयांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. ही जी काही ओळख असते ही सगळी आपली व्युत्पत्ती असते. त्याला व्युत्पत्ती म्हणतात की आपण केलेलं सगळं जे काही विद्यार्जन आहे ज्ञानार्जन नव्हे. ज्ञान याचा अर्थच फार वेगळा. हे सगळं विद्यार्जन असतं. तर ते जे काही व्युत्पत्ती आहे ते विद्यार्जनाचं जे काही आपल्याला फार मोठा त्याच्यामुळे आपला अहंकार दुणावलेला असतो तो ती व्युत्पत्ती आघवी नाही व्युत्पत्ती काय आघवी सांडिजे विसरीजे. आणि त्याच्या पुढचं जे जगा धाकुटे होईचे. धाकुटे म्हणजे सगळ्या जगाच्या समोर आपण किती क्षुद्र आहोत. ज्ञानदेवांसारखी व्यक्ती की ज्या व्यक्तीला काय म्हणजे त्यांच्या ज्ञानाला आपण काही त्याचं वर्णनच करू शकत नाही अशा प्रकारचं एवढ्या लहान वयामध्ये एवढं प्रचंड ज्ञान असलेलं आणि लोकांना जे काही त्यांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला अशी ही व्यक्ती पण इतकी प्रचंड त्यांच्यामध्ये धाकुटे होई जे हे त्यांचं स्वतःचं उदाहरणच आहे. त्यांनी जगापुढे हे उदाहरण ठेवले आपल्यापुढे उदाहरण ठेवले. तर जगात धाकुटे होई जे
जवळीक माझी, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला असं कराल त्यावेळेला माझी जवळीक लाभेल. म्हणजे ईश्वराची प्राप्ती ही कधी होऊ शकते, तर अशा वेळेला होऊ शकते की थोरपण विसरायचं आहे, व्युत्पत्ती सगळी सांडून टाकायची आहे, सोडून म्हणजे विसरायची आहे, आणि जगापुढे आपण धाकटं सर्वात कमी आहोत. आपलं बरोबर उलटं असतं. आपण मनात माहिती असतं आपला काय मोठेपणा येतो, पण जगापुढे फार मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर ते धाकुटे होईचे. फार सुंदर ओवी आहे आणि खरंच लक्षात ठेवावी अशा प्रकारची ओवी आहे. तर ही ओवी आपण गेल्या वेळेला पाहिली होती आणि तिथे आपण थांबलो होतो. तर एकूण ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी म्हणजे भक्ती म्हणजे काय की त्याचं सगळं वर्णन ह्या संबंध खरं म्हणजे 7व्या अध्यायापासून हेच सांगत आलेले आहेत की ईश्वर म्हणजे काय आहे वगैरे. असं करत करत आता भक्ती 9व्या अध्यायामध्ये तर सगळा भक्तियोगाचा अत्यंत महत्त्वाचा असा अध्याय आहे की ज्या ठिकाणी भक्ती कशी असावी ह्याचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामध्ये जी माणसं भक्ती न करता केवळ स्वतःचाच विचार फक्त देवाच्या पुढे जाताना करतात ती माणसं कशी असतात, आणि जी माणसं स्वतःला विसरतात आणि केवळ देवालाच आठवतात ती माणसं कशी असतात. असा 2 प्रकारे भेद ते सांगत आले आहेत ह्या सगळ्या ओव्यांमध्ये. आणि तो इथपर्यंत आपण पाहिला. आता त्याच्या पुढे आपण जाऊया. मी फार मागे आता जात नाही, पण आज बघूया शक्यतो 9वा अध्याय, कारण मी काही सगळ्या ओव्या घेत नाही. जिथे तेच आहे ते तुमचं तुम्ही वाचा. कदाचित आज हा अध्याय संपूर्णही जाईल किंवा थोडासा भाग राहील. आता म्हणजे ह्याच्या पुढे जो 26वा श्लोक आहे, तर आपण देवाला हे देतो ते देतो काय, म्हणजे देवापुढे पत्र पुष्प वगैरे जे काय सगळं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये ह्या 82 ओवी आहे तिथपासून सुरुवात करूया. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ आवडे तैसे भलतयाचे हो. भलतयाचे हो म्हणजे कसलंही फळ असू दे, कसंही ते असू दे, कसंही असू दे. ह्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे शबरीने दिलेली उष्टी बोरं. ते कसंही असू दे. तर उष्ट केलेलं आपण म्हणतो की फुलाचा वास आपण घेतला की देवाला ठेवायचं नाही. तिने तर फळ खाऊन बघितलं आणि ते रामाला अर्पण केलं. तर हे जे आहे ते भलतयाचे ह्याचा अर्थ तो आहे की कशाही प्रकारचं ते फळ असू दे, पण जे तुम्हाला हवं ते आवडे, म्हणजे तुम्हाला हवं ते फळ आवडे तैसे भलतयाचे हो. म्हणजे ते कसं द्यायचं, कसं दिलं, हा भक्त कसा देतो. निस्सीम भाव उल्हासे, अत्यंत मनपूर्वक, अत्यंत मनापासून ईश्वराविषयी भक्तिभाव ठेवून प्रेमपूर्णतेने असा तो एखादं फळ मज अर्पावयाचे मिसे म्हटलंय. तर मिसे याचा अर्थ एक निमित्त म्हणतो ना आपण, की काहीतरी मला काहीतरी द्यायचंय ह्या व्यक्तीला, ह्या देवाला मला काहीतरी द्यायचंय. मग काय द्यायचं ह्याला महत्त्व नाही, पण मला काहीतरी द्यावंसं वाटतं. ते मिसे हा शब्द त्या निमित्ताने, म्हणजे मला काहीतरी ईश्वराला काहीतरी द्यायचं ह्या निमित्ताने. तर काही भक्त अशा प्रकारे एखादं फळ देतात, मग ते कुठल्याही प्रकारचं असो. आणि मग तसं फळ दिलं की ईश्वर काय करतो, तर भक्तू माझियाकडे दावी. आता आपण फळ देवाला दाखवतो, दावीच हो ना, दाखवतो म्हणून तो दावी शब्द आहे की माझियाकडे दावी आणि मा दोन्ही हात ओढवी मग देठू न फेडिता सेवी आदरेशी. म्हणजे इतकं मला त्याची भक्ती मला इतकी जाणवते, त्या ह्याच्यामध्ये त्याचं प्रेम इतकं जाणवतं की मी कसं ते पटकन माझ्या तोंडातच घालतो. देठसुद्धा त्याचा काढत नाही, मी माझ्या तोंडात घालतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा की मग
मी कशाचाही इतरांचा विचार करत नाही, मला ते सर्व आवडतं आणि मी त्याचा स्वीकार करतो. म्हणून अशा शब्दामध्ये ज्ञानेश्वरांचे शब्द येथे. मग देठू न फेडिता सेवी आदरेशी. मग पुढे दुसरं पुढे पै पै ह्याचा अर्थ किंवा पै गा किंवा अर्जुना काय भक्तीचेनी नावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परी मुठीची घाली. म्हणजे अगदी भक्तीने मला एखादं फूल कोणी दिलं, अत्यंत प्रेमपूर्ण अशा भक्तीने कोणी मला एखादं फूल दिलं, तर मी खरं म्हणजे ते लेखे तरी म्या तुरंबावे. ह्याचा अर्थ असा, तुरंबावे म्हणजे मी खरं म्हणजे त्याचा वास घ्यायला पाहिजे. की मला जर कोणी फूल दिलं एखाद्या भक्तानी तर तुरंबावे म्हणजे मी त्याचा वास घ्यायला पाहिजे. तर म्हणजे ते लेखे तरी म्या म्हणजे असं ते दिल्यानंतर तरी म्या तुरंबावे म्हणजे मी ते खरं म्हणजे वास घ्यायला पाहिजे त्या फुलाचा. परिमुखीची घाली म्हणजे मला ते सुद्धा मी तोंडात घालतो. हे असो कायसी फुले पानची एका आवडे ते जाहले ते साजूकही न हो सुकले भल तैसे. म्हणजे एखादं पान आणि ते सुद्धा कसं तर ते साजूक म्हणजे कोवळं पान पण नाही, हिरवं पान पण नाही, सुकलेलं कसंही पान मला प्रेमाने कोणी एखाद्या भक्ताने दिलं. परी सर्व भावे भरले देखे म्हणजे ते देताना त्याचा भाव मात्र अगदी निस्सीम असतो, पूर्ण भरलेला आहे ते जे काही देतोय तो. आणि सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृत तोखे तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. म्हणजे त्यांनी अगदी सर्व भाव त्याच्यामध्ये त्याचा भरलेला आहे आणि अशा प्रकारे ते मला दिलेलं आहे. आणि त्यामुळे एखादा भुकेला माणूस काही खायला तयार आहे अशा वेळेला त्याला अमृतच मिळावं. काही खाण्याची तयारी आहे पण त्याला अमृत मिळावं तसं मला वाटतं की ते सुकलेलं पानसुद्धा मला अतिशय आवडतं अमृतासारखं. म्हणजे अमृत जसं एखाद्या भुकेल्याला मिळावं तसं मला ते पान वाटतं. कारण माझी भूक कशी आहे, कशाची आहे, भक्तीची भूक आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. त्या भक्तीने भरलेलं ते जे काही मला दिलं जातं ते मला अमृतासारखंच वाटतं. आणि मग आरोगू लागे म्हणजे मी पुन्हा खातो, मी ते तोंडात घालतो, आरोगू लागे. अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की. म्हणजे असंही काही वेळेला होतं की पाला सुकलेला पालासुद्धा मिळत नाही. मग उदकाचे म्हणजे पाणी तर एक थेंबर पाणी तर मिळेल कुठेतरी. उदकाचे तव साकडे म्हणजे ते तर काय संकट नाही पाणी मिळायला. तो उदकाचे तव साकडे नव्हेल की ते भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडले तेची सर्वस्व करून अर्पिले जेणे मज. म्हणजे भलतेथ निमोले म्हणजे ह्याचा अर्थ कुठलीही खटपट न करता त्याला सहज जिथे मिळेल ते पाणी त्यांनी घेतलं. भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडिले. न जोडता ह्याचा अर्थ फार कष्ट नाही करावे लागले त्याला. कुठेतरी लांब गेलाय, पाणी वाहून आणलंय, मग ते पाणी व्हायला असं काही नाही. सहजपणे त्याच्या हाताला जे काय पाणी लागलं ते न जोडिता आहे जोडले. अशा प्रकारे अगदी सहजपणे त्याला मिळालेलं पाणी तेची सर्वस्व करून अर्पिले. म्हणजे त्याचं जणू काही सर्वस्व तो मला देतोय असं ते पाणी मला त्याने दिलं. असं मला वाटतं की तो त्याचं सर्वस्व देतोय असं त्या पाण्याकडे बघून मला वाटतं. कारण त्याचा तसा भाव आहे. साकडे जेणे मज असा जो शेवटी उल्लेख आहे, जेणे मज त्याचा मला तसं वाटतं. ईश्वर म्हणतं की मला तसं वाटतं. आता मधली एखादी ओळ तशाच प्रकारची म्हणून बरं घेऊन टाकते. तेने वैकुंठापासून विशाळे मज लागी केली राऊळे
कौस्तुभावनी निर्मळे लेणी दिधली. हे जे काही मला थोडं फार जे काही माझे भक्त अगदी मनापासून भक्तिपूर्वक मला जे काही देतात, त्यामुळे मला काय वाटतं त्यांनी दिलेल्या गोष्टींबद्दल माझा भाव कसा असतो, तर वैकुंठापासोनी विशाळे मजलागी केली रावळे. म्हणजे वैकुंठापेक्षाही मोठं देऊळ माझ्यासाठी त्यांनी बांधलंय असं मला वाटतं. आलं लक्षात? वैकुंठापासून जास्त, म्हणजे वैकुंठाहूनही जास्त मोठं, जास्त भव्य, जास्त दिव्य अशा प्रकारचं मंदिर त्यांनी माझ्यासाठी बांधलं आहे असं मला वाटतं. एक एवढासा पाण्याचा थेंब भक्तीने मला दिला तरी माझी भावना त्याबद्दल अशी असते की मला त्यांनी एवढं मोठं मंदिर माझ्यासाठी बांधलं आहे. आणि कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिधली. म्हणजे कौस्तुभ मणी अत्यंत मौल्यवान आणि अत्यंत निर्मळ, म्हणजे अत्यंत शुद्ध अशा प्रकारचा कौस्तुभ मणी, त्याच्यापेक्षाही जास्त प्रकारची लेणी म्हणजे अलंकार मला त्यांनी दिली असं मला वाटतं. कारण ते त्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक मला दिलेलं असतं. आता त्यानंतर तशाच प्रकारची वर्णनं आहेत म्हणून थोडा पुढचा भाग राहते. आणि 94 ओवी मध्ये ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला सहज अगदी कळू शकेल. थोडे अर्थ दिलेले असतात ज्ञानेश्वरीच्या पुस्तकात, ते बघा. आता त्यानंतर 94 ओवी तिथे म्हटले, हे सांगावे काय किरीटी अर्जुना. अरे काय तुला मी काय आता हे सांगू, तुम्हीची देखिले आपुलिया दिठी, मी सुदामयाचिया सोडी गाठी पवया लागी. म्हणजे तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच आहे की सुदाम्यानी त्याच्या म्हणजे पोहे कसे आणले, तर उपर्ण जे वरचं वस्त्र त्याच्या अंगावरती होतं, त्या वस्त्रामध्ये थोडे पोहे घालून, मुठभर पोहे घालून त्याची घट्ट गाठ बांधून सुदाम्याने आणलेली होती. तर सोडी गाठी म्हणजे मी घाईने ती गाठ सोडवली की मला त्यांनी दिलेलं मला कधी खातो असं झालं. तर असं ते म्हटले, हे सांगावे काय किरीटी अर्जुना. हे काय सांगण्यासारखं आहे का, तुम्ही पाहिलंच आहे. तुम्हीची देखील आपुलिया दिठी, मी सुदामयाची या सोडी गाठी पवया लागी. ते पोहे मला खायचे होते म्हणून त्यांनी दिलेले, म्हणून मी घाईने काय केलं हे तुम्ही सर्वांनी तुम्ही जाणता. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. सुंदर ओवी आहे ना, की आम्ही भावाचे पाहुणे. आम्हाला काय पाहिजे, भाव पाहिजे, बाकी काही नको आहे. तर मी काय एकच, भगवंत म्हणतात मी एकच जाणतो आणि ते म्हणजे भक्ती. आणि मग ती भक्ती कोणीही माझी करतो तर सान थोर न म्हणे, तो क्षुद्र आहे का उच्च आहे, म्हणजे पैशानी, जातीनी, कुळानी वगैरे असलं काही मी पाहत नाही. साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. म्हणजे आम्ही अगदी अत्यंत मनापासून आम्हाला काय पाहिजे असतं, तर लोकांची भक्ती पाहिजे असतो, भक्तिभाव पाहिजे असतो. येर पत्र पुष्प फळ ते भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्कल भक्तितत्व. म्हणजे हे पत्र पुष्प फळं हे जे काही दिलं जातं हे कशासाठी, ते भजावया मीस केवळ, म्हणजे एक भक्ती दाखवण्याचं एक निमित्त म्हणून ते आहे. त्याला काही महत्त्व नाही, मिस आहे म्हणजे फक्त निमित्त आहे. त्या वाचुनी म्हणजे ते वाचुनी म्हटले म्हणजे त्या वाचुनी आमुचा लाग निष्कल भक्तितत्व. माझं लाग याचा अर्थ नातं, माझं नातं मला जवळीक कशाची आहे, माझं नातं कशाशी लागतं, तर आमुचा लाग निष्कल
भक्तितत्व म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भक्तीमध्ये जराही दोष नाही, अशा प्रकारच्या भक्तीशी माझा संबंध आहे, भक्तीशी माझं नातं आहे. बाकी त्या पत्र पुष्प फळं ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुला मनोमंदरी न विसंबे माते. म्हणजे म्हणून अर्जुना लक्ष दे, मी काय सांगतोय ते. तू बुद्धी एकी सोपारी, याचा अर्थ की तू बुद्धी अशा प्रकारे सोपारी म्हणजे अशी मला म्हणजे भक्तीला अनुकूल कर. अनुकूल करणं म्हणजे या ठिकाणी सोपारीचा अर्थ आहे अनुकूल करणं. तू भक्ती अशी अनुकूल कर. म्हणजे भक्ती कशी असली पाहिजे हे मी तुला आता सांगितलं. अशा प्रकारची तू अनुकूल भक्ती कर. तू बुद्धी कर. तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुला मनोमंदिरी. आणि अगदी सहजपणे म्हणजे मोठे प्रयास नाही की अगदी ठरवलं आहे की बाबा पहाटे उठायचं आणि रामनाम घ्यायचं, असलं काही नाही. म्हणजे असं काही निश्चय नाही. सहजपणे मनामध्ये सातत्याने ईश्वराचं वास्तव्य त्याला म्हटलं आहे सहजे आपुला मंदिरी. असं तू मला ठेव. ईश्वर म्हणतायत, भगवंत म्हणतायत की अगदी सहजपणे, काही त्यासाठी मोठे सायास न करता सहजपणे, म्हणजे आपली सहज वृत्ती, आपला स्वाभाविकपणे ते घडलं पाहिजे. आपल्याला दुसरा कुठलाही विचार न येताना तोच विचार मनामध्ये येणं ही स्वाभाविकता असते. तर अगदी स्वाभाविकपणे, अगदी सहजपणे तुझ्या मनोमंदिरामध्ये मला तू ठेव. आणि मग म्हटले न विसंबे माते. याचा अर्थ एकदा का तू असं केलंस की तुझी बुद्धी अनुकूल केलीस, तुझ्या मनामध्ये मलाच फक्त तू ठेवलंस, बाकी सगळ्याचा विसर पडला, मग मात्र न विसंबे माते म्हणजे एक क्षणभरही मला विसरू नको, एक क्षणभरही माझा विसर पडायला देऊ नको. ही अनन्य भक्ती असते. ही अनन्य भक्ती असते की मग दुसरा कशाचा विचार नाही, फक्त ईश्वराचा विचार. आणि ईश्वराचा विचार याचा अर्थ की आपण काही अगदी काही काम न करता आपलं नुसतं बसून राहिले आणि त्याचंच नाम घेत राहिले म्हणजे ईश्वराचा विचार मुळीच नाही. उलट आपली सगळी कामं करत असताना ज्या वेळेला ईश्वरात आपल्या मनामध्ये असतो, आपला पूर्ण भक्तिभाव ईश्वराशी असतो की हे कर्ममुळे मी ईश्वरामुळेच करतो, हे कर्ममुळे त्याचंच आहे, हे त्याचीच इच्छा आहे म्हणून माझ्या हातून घडते, मी फक्त साधन आहे. तुकारामांनी म्हटलंय ना, धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही. काय म्हणजे केवढं तुकारामांचं मोठं मन आहे. मी हमाल आहे म्हणतात ते, की मी नुसतं भार वाहणारा हमाल आहे. तसे आपण ज्या वेळेला विचार करू की ज्या आपल्याकडून होणारं काम हे ईश्वरासाठीच आहे, ईश्वरानेच घडवून आणलेलं आहे. आपण फक्त साधन आहोत. आपण फक्त ते एक जसा चॅनल असतो की त्या चॅनलमधनं ते आपल्यापर्यंत पोचत असतं, तसं आपण एक चॅनल आहोत आणि ते घडवून ईश्वर आपल्याकडून ते घडवून घेत असतो. तर अशा प्रकारे ते सतत न विसंबे माते. फार सुंदर शब्द आहे की एक क्षणभरसुद्धा माझा कधी विसर पडायला देऊ नको. हे जे तू करतोयस ते प्रत्येक गोष्ट, तुझ्या मनातला प्रत्येक विचार, तुझ्या हातून घडणारी प्रत्येक कर्म ही सगळी ईश्वराची आहेत, ईश्वरासाठी आहेत, हा भावच मनामध्ये असला पाहिजे. आता त्याच्या पुढे 27 श्लोकानंतर जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी अथवा यज्ञी यजीसी नानाविधी. म्हणजे जे जे काही तू जीवन जगत असताना जे काही व्यापाराचा अर्थ नेहमी उद्योगधंदे असा घेऊ नका. व्यापार म्हणजे व्यवहार, जे काही आपण व्यवहार करतो, आणि व्यवहार म्हणजे सुद्धा
आपण खूप वेळेला आर्थिकदृष्ट्या व्यवहार हा शब्द वापरतो, तसा नाही. व्यवहार याचा अर्थ आपलं साधं एकमेकांशी जे संबंध असतात, एकमेकांशी जे नातं असतं, अगदी आपल्या मुलाशी आपण, आपल्या मुलीशी आपण जसे बोलतो, आपल्या आईवडिलांशी जसे आपण वागतो, त्या प्रत्येकामध्ये ते त्या सगळ्याला उद्देशून व्यापार म्हटलेलं आहे. तर जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी, म्हणजे जे काही तू भोग, हन म्हणजे सगळे भोग जे काही तू भोगतोस या जगामध्ये, अथवा यज्ञी यजिसी म्हणजे जे काही तू यज्ञामध्ये ईश्वरासाठी म्हणून जे काही अर्पण करतोस, यजिसी म्हणजे ज्या प्रकारे तू यजन पूजन करतोस, नाना विधी म्हणजे नाना विधींच्या आधारे तू जे काही यजन पूजन करतोस ते सगळं, आता ते सगळं म्हणताना आणखीन त्याच्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. ना तरी म्हणजे आणखी, ना तरी म्हणजे किंवा पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने, तपादी साधने व्रते करिसी. म्हणजे ह्याच्यामध्ये किती गोष्टी घातल्या आहेत बघा, की पात्र विशेषे दाने म्हणजे दान द्यायचं, पण शब्द आधी घातलेला आहे तो महत्त्वाचा आहे. पात्र विशेषे म्हणजे ज्याला आपण दान देतो त्या दानाला तो पात्र आहे की नाही हा विचार केला पाहिजे. की केवळ रस्त्यामध्ये एक भिकारी दिसला म्हणजे आपण लगेच काहीतरी आपलं पैसे द्यायचे असं अजिबात नाही. आपल्या देशामध्ये ही भिक्षावृत्ती वाढण्याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे की ह्या सगळ्याला धार्मिक काहीतरी हे समजलं जातं की दान देणं हे धर्म समजला जातो, आणि म्हणून अपात्र माणसाला सुद्धा दान दिलं जातं आणि असे भिक्षेकरी वाढत जातात. ही आपल्या भिक्षावृत्तीच्या समस्येचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे जे काय म्हणजे केवळ भिकाऱ्याला दान देणं एवढंच नाही, तर इतरही कोणाला जेव्हा आपण मदत करतो त्यावेळेला सुद्धा हा विचार करायचा आहे. पात्र विशेष दाने की ते आपण दिलेलं दान हे योग्य प्रकारे त्याचा उपयोग करणारी ती व्यक्ती आहे की नाही, सत्पात्री, ते असा विचार करूनच दान द्यायचं असतं. तर ते करताना सुद्धा म्हणजे असं सत्पात्र आहे की नाही हा विचार आपण करायचा, पण दान करताना हे दान मी करत नाही आहे, तो माझ्याकडनं करतो असं. एकदम काहीतरी आणखी एक गोष्ट आठवली पण नाही, सांग पुढे ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने. किती शब्द सुंदर वापरला आहे की आपण आपल्या घरी काम करणाऱ्यांना आपण जीवन देत असतो, आपण त्याला पगार म्हणतो, पण खरं आपण त्यांना जीवन देत असतो, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होत असतो. म्हणून दाने जीवने केवळ शब्द जुळवण्यासाठी नाही, त्या जीवनेमध्ये फार सुंदर अर्थ आहे की आपल्या घरी जे कोणी काम करतात, जे सेवक आपले असतात त्यांना आपण जीवन देतो, ते सुद्धा देताना हाच भाव असला पाहिजे की हे मी देत नाही आहे, हे माझ्याकडून ईश्वर देवतोय. तपादी साधने व्रते करिसी म्हणजे तू काही माणसं तप करतात ईश्वर प्राप्तीसाठी, व्रत वैकल्य करतात, पण ती व्रत वैकल्य करताना सुद्धा म्हणजे त्या व्रतांच्या मागे इच्छा काहीतरी स्वतःची असते की मला हा लाभ होऊ दे, त्यासाठी मी हे व्रत करतोय. बरोबर आहे ना? प्रत्येक व्रत करताना ही इच्छा आपली स्वतःच्या काहीतरी त्याच्यामधून लाभ करून घेण्याची इच्छा त्याच्या मागे असते. तर तसं तप किंवा व्रत नसतं. आणि म्हणून पहा, आपलं साधी आपण जेवत असताना जेवणाच्या सुरुवातीला आपण जी प्रार्थना आपल्याकडे म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. ते नाम घ्या श्रीहरीचे ह्याचा अर्थ की तुम्ही उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, हे तुम्ही फक्त स्वतःचं उदरभरण हवं आहे खातायत असं नाही आहे, तर यज्ञकर्म आहे.
आपलं जे शरीर आहे, आपलं शरीर आपल्याला ह्या जगामध्ये हे मानवी शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे ते काहीतरी उच्च हेतू साध्य करण्यासाठी मिळालेलं आहे. त्या आध्यात्मिक हेतू आपल्याला साध्य करायचा आहे आणि म्हणून ते शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे, ह्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. तर अशा प्रकारे ते साधं म्हणजे आपण जेवताना ही जी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा तेच आहे. पण आपण आपल्याला अशी सवय झाली आहे नुसते शब्द बोलायचे, शब्द म्हणून टाकायचे, झाली प्रार्थना. सगळ्या तुम्ही कधीही विचार करा, ते गणपती उत्सव असो, कुठल्या देवीचा उत्सव असो, साधं जेवताना म्हटलेले कुठेही त्याच्यामध्ये काही भाव नसतो, त्याच्यामध्ये काही विचार नसतो. निदान ज्यांनी आपण काही हे अशा प्रकारे आपण शिकतोय त्याचा थोडा तरी परिणाम व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी इथे वर्गामध्ये सुद्धा नेहमी म्हणते की प्रार्थना अशी भराभर म्हणून नाही टाकायची. आणि आत्ता सुरुवातीला सुद्धा आपण ज्या 2 प्रार्थना म्हणतो पहा, पहिली एक प्रार्थना वेगळी आहे आणि त्यानंतर आपण अलंकापुरी म्हणतो. पण ते कसं की हे झालं की लगेच दुसरं बघा तुम्ही होतं की नाही असली, म्हणजे एक क्षणाचा सुद्धा त्याच्यामध्ये अवधी राहत नाही, ताबडतोब म्हटलं जातं. आणि हे मला नेहमी खटकतं, पण मी किती वेळा आता या गोष्टी सांगणार म्हणून मी सांगत नाही. पण हे जे आहे ना त्याच्यामध्ये काय, जो भाव असतो त्याच्यामध्ये विचार असतो, तो सगळा विचार मनामध्ये आणून आपण ती प्रार्थना करायची असते. तर अशा प्रकारे जे तपादी साधने व्रते करिसी असं म्हटले, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुला भाव तुझ्या मनामध्ये काय असायला पाहिजे, किंवा कुठल्याही माणसाच्या मनामध्ये भाव, ईश्वराबद्दलचा भाव कसा असायला पाहिजे याविषयी भगवंत सांगतात. अनसाधने म्हटलंय पुस्तकात. अनसाधने, तपादी अनसाधने, एक शब्दामध्ये तपादी अनसाधने. हन याचा अर्थ सगळी, हन म्हणजे सगळं. नाही माझ्या ह्याच्यात नाही आहे, पण नाही तुमच्या ह्याच्यात असेल तर काही हरकत नाही. हन ह्याचा अर्थ सगळी साधन, तपादी साधन असं म्हटलंय. हन म्हणजे सगळी साधन, जे काही आपण सगळं करतो ईश्वर प्राप्तीसाठी, आणि ते ईश्वर प्राप्तीसाठी असलं पाहिजे. स्वतःच्या व्रतसुद्धा आपल्यासाठी नव्हे तर त्या व्रताने आपण ईश्वराशी जोडले जातोय अशा प्रकारचा भाव मनामध्ये असायला पाहिजे. पुढे ते क्रियाजात आघवे, म्हणजे ही सगळ्या प्रकारच्या क्रिया. आता क्रियाजात ह्याच्यामध्ये तो हन शब्द आला, सगळ्या प्रकारच्या क्रिया. तर ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे, म्हणजे आपोआप जे काही घडून येतं, ज्या काही सगळ्या क्रिया घडून येतात त्या, मी आधी संबंध ओवी वाचते, ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझी या मोहरा. माझी या मोहरा म्हणजे माझ्यासाठी, माझ्या दिशेनी, माझ्या वाटेनी ते जात आहे, माझ्यापर्यंत पोचण्यासाठी ते सगळं केलं जात आहे. हा स्वाभाविक भाव त्याच्यामध्ये असायला पाहिजे, ही भावना त्याच्यामध्ये असायला पाहिजे. परी सर्वथा आपुला जीवी केली याची शंका काहीही नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझा हाती. काय सुंदर शब्द वापरले, धुवोनी, स्वच्छ धुवून. त्याला कुठेही आपलं काही आपल्या इच्छेसाठी ती काही कर्म केली आहेत असं काही नाही. सर्वथा आपुला जीवी केली याची शंका काहीची नुरवी, म्हणजे मी हे केलं ही कुठे मनामध्ये शंका म्हणजे भावना अजिबात असता कामा नये. म्हणजे कर्तृत्वाचा मदही नको आणि आपल्याला केलेल्या कर्माचं फळ मिळावं फळाची आकांक्षाही नको. तर अशा प्रकारे केलियाची शंका काहीही नुरवी, आपण हे केलं हे विसरूनच जायचं. ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझा हाती. सुंदर शब्द वापरले. स्वच्छ
पूर्णपणे अत्यंत शुद्ध मनाने, कुठलाही त्याच्यामध्ये स्व हा भाग, अहम हा भाग न ठेवता अशा प्रकारे आपली कर्म ईश्वराला द्यायची असतात. आणि मग पुढे आता 28व्या श्लोकानंतरच्या ओव्या बघा. मग अग्निकुंडी बीजे घातली. म्हणजे आता अशी कर्म आपण केली आणि आपण ती कर्म अर्पण केली की काय होतं ते दिलेलं आहे. मग अग्निकुंडी बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली, देवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. म्हणजे ज्याप्रमाणे बिया कुठल्याही बीज आपण जर अग्नीमध्ये टाकली तर ती भाजली जातात आणि भाजली गेली की त्याला कधी अंकुर फुटतच नाही. ते तिथे आहे. अग्निकुंडी बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली. म्हणजे आता त्याला कधी अंकुर फुटणारच नाही. तेवी म्हणजे त्याचप्रमाणे न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. म्हणजे आपण केलेल्या कर्मांचं फळ काही आपल्याला मिळणार आहे ही अपेक्षाच ठेवायची नाही. आणि अशा प्रकारे मग ते कर्म कुठलंही असू दे, शुभाशुभे म्हटलं आहे बघा. की काही कर्मांना आपण अशुभ म्हणतो, पण ते अशुभ कर्मसुद्धा आपण ईश्वरासाठी करतो आहोत अशा भावनेने आपण केलं तर. आणि अशा प्रकारच्या कथांना या आपल्या ह्या सर्व धर्मग्रंथांमध्ये फार सुंदर सुंदर कथा आहेत. मला वाटतं एका कथेचा मी कधीतरी उल्लेख केला असेल या वर्गामध्ये, की महाभारतामध्ये एक कथा आहे. ती आहे व्याधाची, म्हणजे शिकारी. व्याध म्हणजे शिकारी. आणि त्या शिकारीचा उल्लेख महाभारतामध्ये धर्मव्याध असं केलं आहे. धर्मव्याध म्हटलं आहे त्याला, धर्मव्याध. आणि कथा अशा प्रकारची लहानशी की त्या धर्मव्याधाकडे, त्याला धर्म का म्हटलं आहे, धर्मव्याध का म्हटलं आहे हे नंतर लक्षात येईल. की त्या कथेमध्ये असं आहे की एक ब्राह्मण, अत्यंत शास्त्र अध्ययन केलेला, उच्च अध्ययन केलेला, सर्व वेदांचं अध्ययन केलेला असा एक ब्राह्मण एका व्याधाकडे जातो. तर व्याध म्हणजे शिकारी, म्हणजे हिंसा, जो रोज हिंसाच करतो अशा व्याधाकडे तो जातो. आणि त्या व्याधाला असं म्हणतो की तू मला सांग की तू असा इतका, म्हणजे तुला हे जे काही ज्ञान तुझ्यामध्ये आहे ते ज्ञान मला हवं आहे, की कर्म कसं करावं ह्याबद्दलचं जे तुझं ज्ञान आहे ते ज्ञान तू मला दे. आणि त्यावेळेला म्हणजे तो जे काही बोलतो की मी कर्म कसा करतो, तर हे कर्म हिंसेचं कर्म आहे, पण ते सुद्धा जर माझ्या जातीनुसार, मी ज्या वंशामध्ये ज्या जातीमध्ये जन्मलो त्या जातीचा हा व्यवसाय आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मला हे करावंच लागतं आहे. तर म्हणून मी हे करतो आहे. माझ्या सगळं कुटुंबाचं पालनपोषण मी त्या आधारे करतो आहे. पण त्यामध्ये मी हे सर्व देवाला, ईश्वराला मनामध्ये ठेवून किंवा ईश्वरा तू मला ह्या कामासाठी योजलंयस, ते काम मी करतो आहे हा असा सतत विचार ठेवून मी हे काम करतो. म्हणून त्या व्याधाला, त्या शिकाऱ्याला धर्मव्याध असं म्हटलंय. की धर्म म्हणजे त्याचा कर्तव्य तो करतो. धर्म याचा अर्थ काय, कर्तव्य. धर्मपालन ह्याचा अर्थच कर्तव्याचं पालन, त्याच्या कर्तव्याचं तो पालन करतोय. म्हणून या ठिकाणी हा जो शुभ अशुभे असा जो शब्द आहे ना, त्याला म्हणजे काही वेळेला एखादे शब्द आपण सहजपणे सोडून देतो, तसं नाही आहे. त्या शुभ अशुभेमध्ये हा एक सुंदर अर्थ आहे की ते कर्म कुठल्याही प्रकारचं असू दे, ते अशा म्हणजे आता व्याधाचं कर्म काय आहे, पण तरीसुद्धा ते जर ईश्वराला स्मरून तो करत असेल आणि ईश्वराने ते माझ्यासाठी योजले आहे. आता अर्जुनाला हे मुद्दाम का सांगितलं जात आहे की अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका आहे ना की हे संहार करणारं असं युद्ध मी का करावं, ते तुझं कर्तव्य आहे त्या ठिकाणी. मग संहार हे म्हणजे तसं म्हटलं, संहार म्हणजे हिंसा म्हणजे केव्हाही अशुभ. तर अशुभ कर्म किंवा शुभ कर्म हे सुद्धा ज्या वेळेला आपण ईश्वराने आपल्यासाठी योजलेलं आहे म्हणून ते आपल्याला केलं पाहिजे या भावनेने आपण करतो, त्यावेळेला त्या कर्माचं
स्थानच वेगळं असतं. म्हणून हा जो शब्द आहे, असे काही शब्द सोडायचे नाहीत, ह्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. हे आपण लक्षात घ्यायचं की अशी सगळ्या प्रकारची कर्म तेवी न फळी तीची मज अर्पिली, म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा त्यांनी केलीच नाही. जे काय त्याचं फळ असेल ते ईश्वराचं, आणि ईश्वराने सांगितलंच आहे. आपण संपूर्ण गीता पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला हे पाहायचंच आहे की ईश्वर त्याला सतत सांगत आलेलं आहे की तू तुझं कर्म कर, युद्धस्व, म्हणजे तू काम, तुला युद्ध करायचं आहे, तुझं कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर. ते कर्म मला अर्पण करून टाक. त्या कर्माचं फळ आहे, त्याचं तुला काहीही परिणाम तुझ्यावरती होणार नाही, ते फळ मला लागणार आहे. तर अशा प्रकारे, आणि ईश्वराला ते फळ लागतच नाही, कारण ईश्वर काही अशा कुठल्या स्वार्थी भावनेने काही कुठल्याही कर्माचा आदेश कोणालाही ईश्वर देत नाही. त्याच्यामध्ये फार मोठी वैश्विक योजना असते आणि त्या प्रकारे ते कर्म आपल्यापर्यंत आलेलं असतं. तर म्हणून त्या शुभाशुभे, शुभ अशुभे असा तो शब्द आहे, तोही महत्त्वाचा आहे. आता मधली एक ओळी गाळा आणि बरं, सगळंच घेऊया, पुढे जाऊया. अगा कर्मे जे जई उरावे, ते तिही सुखदुःखानी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. लक्षात आलं ना? मला वाटतं आता ह्या सहजपणे कळण्यासारख्या गोष्टी आहेत की जे कर्मे जयी उरावे, म्हणजे आपण कर्मामध्ये उरतो कधी, ज्या वेळेला काहीतरी अपेक्षा ठेवून आपण आपल्यासाठी म्हणून जेव्हा ते कर्म करतो, त्या कर्मामध्ये आपण उरलेलो असतो. आपण उरलेलो असतो. अगा कर्मही जयी उरावे, ते तिही सुखदुःखानी फळावे. मग तुम्ही काहीतरी अपेक्षेने जर काही कर्म केलं, मग त्याची फळं, मग ते सुखदायक असेल, काही वेळेला दुःखदायक असेल, कुठल्या तरी प्रकारचं फळ हे तुम्हाला भोगावंच लागतं. ते तिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मग पुन्हा जननपी मरणम, जननम हे चक्र, पुनरपी मरणम, पुनरपी जननम हे चक्र चालूच राहतं. ते उगाणिले मज कर्म, तेव्हाची पुसिले मरण जन्म. उगाणिले म्हणजे मला अर्पण केलं. आता हे सहज शब्द कळण्यासारखे लक्षात घ्या. जरासं त्या ठिकाणी लक्ष दिलं तर तुम्हाला सहज कळू शकतात शब्द. ते उगाणिले मज कर्म, तेव्हाची पुसिले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरची लही गेले, म्हणजे पुन्हा जन्मायचं. विचार करा ना की पुन्हा पुढचा जन्म, म्हणजे माणसाला लहानपणापासून विचार केला तर सगळं आलं ना. पुन्हा एवढं अभ्यास करायला पाहिजे, एवढं सगळ्या त्या कर्मातून आपल्याला जावं लागतं. तर अशा प्रकारे जन्मासवे श्रम आलेच. मग जन्म आला की सगळ्या प्रकारचे श्रम आलेच. म्हणून अर्जुना यापरी पाहेचा वेळू नवेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझं. सुंदर ओवी आहे, त्याच्यातले काही महत्त्वाचे शब्द नीट लक्षात घ्या. म्हणून अर्जुना यापरी, म्हणजे याप्रमाणे अर्जुना पाहे. आता मी तुला हे सगळं सांगितलं आहे, तू सगळं नीट घे. यापरी म्हणजे तू असा विचार कर, असा विचार कर. आणि पुढे काय म्हटलंय? पाहेचा वेळू नवेल बारी. ह्याचा अर्थ पाहे, ह्याचा अर्थ उजाडण्याची वाट पाहू नको. पहाट म्हणतो ना आपण, पहाट, तो शब्द ह्या असा आहे, हा प्राकृत भाषेतला शब्द आहे. पाहेचा वेळू नवेल भारी, म्हणजे काहीतरी मोठं उजाडेल आणि मग मी ते सगळं करीन असं आपण नेहमी म्हणतो की काही नाही, वेळ येईल त्यावेळेला आम्ही सगळं करू, असं कधी
मला पोहायला येईल त्यावेळेला मी पाण्यात उतरीन म्हणण्यासारखं आहे. आता पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला येणारच कसं, तर अशा प्रकारचं आहे. पाहायचा वेळू नवेल भारी, म्हणजे असा वेळाची वाटच पाहू नकोस तू की काहीतरी उजाडणार आहे, आपल्याला खूप मोठं काहीतरी ज्ञान होणार आहे आणि मग आपण हे सगळं करायचं, अशी वेळच तू वाट पाहू नकोस. आणि मग म्हटलंय, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझं. संन्यासाची काय सुंदर कल्पना या ठिकाणी आहे पहा, की ही संन्यास युक्ती म्हणजे संन्यास कशाला म्हणायचं, तर केलेलं कर्म हे माझं नव्हे, मी माझ्यासाठी केलेलं नाही आणि मी केलेलंच नाही, हे सगळं ज्या वेळेला त्या कर्मापासून म्हणजे त्या कर्माच्या कर्तृत्वापासून आणि कर्मफळापासून आपण ज्या वेळेला विरक्त होतो तो संन्यास असतो, त्याला संन्यास म्हणतात. संन्यास याचा अर्थ घरदार सोडून कुठेतरी जाऊन साधू संन्यासासारखं राहायचं म्हणजे संन्यास नव्हे. संन्यासाचा खरा अर्थ हाच आहे की कुठलंही कर्म करताना त्याच्यातला मी हा भाग संपलेला असला पाहिजे, की मी हे कर्म करतो असंही नाही आणि मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून मी हे कर्म करतो असंही नाही. म्हणजे फळाची अपेक्षा नाही, कर्तृत्वाचा मध नाही, असं ज्या वेळेला आपण कर्म करतो त्याला संन्यास म्हणतात. फार सुंदर संन्यास शब्द ज्ञानदेवांनी इतका सुंदर या ठिकाणी घातलेला आहे. अर्थात तो गीतेमध्येच आहे. तुम्ही जर गीतेचा 28वा श्लोक पाहिला तर संन्यास योग युक्तात्मा असा शब्द आहे बघा. संन्यास योग युक्तात्मा. यांनी सगळे गीतेच्या श्लोकातले शब्द घेत नाही, पण जिथे जरूर आहे तिथे सांगीन. तर संन्यास योग युक्तात्मा म्हणजे असा माणूस संन्यासी, खरा संन्यासी असतो आणि तो योग म्हणजे तो परमेश्वराशी युक्त झालेला असतो, असा हा संन्यास भाव. तर अशी ही संन्यास युक्ती सोपारी म्हणजे संन्यासाचा सुंदर सोपा मार्ग, संन्यासाचा सोपा मार्ग, अगदी निर्मळ मार्ग. सोपारी, या सोपारी शब्दामध्ये निर्मळ हा भाव आहे, सोपा हा भाग आहे, सगळं अशा प्रकारे त्या अनेक त्याच्यामध्ये अर्थ आहेत. तर संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझं, तुला मी संन्यासाचा हा मार्ग सांगितलाय बघ, ह्याचा तू विचार कर. या देहात पुढे जाते, या देहाची या बांधोडी न पडिजे, सुखदुःखाचा सागरी न बुडीजे, सुखरूपा धडीजे माझी याची अंगा. म्हणजे धडीजे याचा अर्थ माझ्याशी सुखरूपा धडीजे. इथे कदाचित अडलं असेल म्हणून तो आधी अर्थ सांगते की सुखरूपा धडीजे म्हणजे माझ्याशी तू अगदी सुखाने ऐक्य साध आणि सुखरूप. माझ्याशी सुखाने ऐक्य साध म्हणजे मोठे परिश्रम नाही, सहजपणे तू माझ्याशी एकरूप होऊन जा. माझी याची अंगा असं पुढे आहे, सुखरूपा धडीजे माझी याची अंगा, माझ्याशी अगदी सहजपणे तू एकरूप होऊन जा. सुखाने याचा अर्थ फार परिश्रम नाही, कष्ट नाही, स्वाभाविकपणे म्हणजे मनोवृत्ती तशीच झाली पाहिजे. अशा प्रकारे तू माझ्याशी माझी याची अंगा म्हणजे माझ्याशी तू एकरूप हो आणि मग सुखरूप हो, म्हणजे तुला खरं सुख त्यावेळेला लागेल, सुखरूप तू होशील. आणि त्याच्या आधी मग काय म्हटलंय, या देहाची या बांधोडी न पडिजे, म्हणजे देहबुद्धी तुझी जी काही आहे. आता मी देहबुद्धी अनेक वेळेला हा शब्द वापरलाय, तुम्हाला माहितीच आहे. तर या देहाची या बांधोडी न पडिजे, सुखदुःखाचा सागरी न बुडीजे. म्हणजे हे जे काही जीवनामध्ये असतं की सुखाच्या आशेने आपण पुढे जात असतो की
इथे थोडं मिळालंय, मग आणखी काहीतरी यश मिळेल म्हणून आणखी धडपडत असतो. तर अशा प्रकारे हे सगळे देहाची सुख आहेत. ही सगळी जी सुख आहेत ही सगळी देहाची सुख आहेत आणि त्याच्यामध्येच आपण बांधोडी म्हणजे त्याच्या त्याच्या बंधनामध्ये तू पडू नको. या अशा प्रकारच्या देहाच्या बंधनामध्ये तू पडू नको आणि त्या सुखदुःखांच्या सागरामध्ये तू बुडू नको. कारण आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, अशा प्रकारचं हे घडतच जाणार आहे आणि त्या सागरामध्ये बुडून जातो माणूस. तर तसं तू होऊ नको. सुखे सुखरूपा दडीजे माझी याची अंगा. आता पुढे जाऊया 29व्या श्लोकानंतर. म्हणजे आत्तापर्यंत भगवंत त्याला सांगतात की सगळी कर्म तू मला अर्पण कर, त्या कर्मामध्ये तू मी ठेवू नकोस असं जे म्हटलेलं आहे. तर आता मला अर्पण कर असं म्हणजे ईश्वराला अर्पण कर हा त्याच्यामधला जो भाव आहे. आता त्याला उत्तर म्हणजे त्याबद्दल काही हे भगवंत करतायत, आपल्याला काही सांगतायत, म्हणजे अर्जुनाला काही सांगतायत की पहिल्यांदा कसं आहे, तो मी पुससी कैसा, की मला अर्पण कर असं मी सारखं म्हणतोय, तर तो मी आहे कसा असं तू विचारशील. तो मी पुससी कैसा, तरी जो सर्वभूती सदा सरिसा. बघा आता हे काही सांगण्यासारखे जरूर नाही, सगळ्यांना कळतंय ना. सरिसा म्हणजे अगदी सारखा, सर्व भूतांमध्ये मी अगदी सारखा आहे. तरी जो सर्वभूती सदा सरिसा, जेथ आप परो ऐसा भावू नाही. आप पर भावच नाही, कोण माझा आहे आणि कोण परका आहे असं मी कधी मानतच नाही. जे ऐसिया माते जाणूनी, अहंकाराचा कुरुठा मोडूनी, जे जीवे कर्मे करुनी भजती माते. म्हणजे असे जी माणसं आहेत की ज्यांच्यासाठी मी समान आहे, त्यांना मग तो माणूस कोण आहे, कुठल्या जातीतला आहे आणि कुठल्या वंशातला याचा मी विचार करत नाही, असा आपपरभाव मी ठेवत नाही असं म्हणताना मग तो माणूस कसा असतो याचं ते वर्णन आहे. जे ऐसिया माते जाणूनी, अशा प्रकारे माझं जे स्वरूप आहे की मी सर्वांना समान असतो, हे जे माझं स्वरूप आहे ऐसिया माते, माते ह्याचा अर्थ मला, अशा प्रकारे मला जे जाणतात, अशा प्रकारे मला जे जाणतात आणि मग अहंकाराचा कुरुठा मोडूनी. कुरुठा याचा अर्थ उंबरठा, अहंकाराचा उंबरठा मोडून टाकतात. म्हणजे आता तिथे आपण अडत नाही, आपण पुढे जातो. अहंकाराचा कुरुठा मोडूनी, जे जीवे कर्मे करुनी भजती माते. आणि पुढे असं आहे की हे आपण कर्मयोग शिकताना ह्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे बघा, की जर समजा आपल्यामध्ये अहम नसेल की हे कर्म मी माझ्यासाठी करतोय, असं ज्या वेळेला व्यक्तीच्या मनामध्ये भाव नसेल त्यावेळेला मग कर्म कदाचित योग्य प्रकारे होणार नाही. अरे या कर्मापासून मला काही मिळणार नाही असं ज्या वेळेला व्यक्तीला वाटेल त्यावेळेला कदाचित व्यक्तीकडनं प्रामाणिकपणे काम केलं जाणार नाही, ही शक्यता आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की अहंकाराचा कुरुठा मोडूनी, जे जीवे कर्मे करुनी भजती माते. जीवे म्हणजे अगदी मनोभावान, म्हणजे प्रामाणिकपणे मनपूर्वक जे कर्म करायचं ते कर्म कसं प्रामाणिकपणे, मला त्याचं काही फळ मिळतंय का नाही याचा विचार नाही करायचा. माझ्याकडून जे परिश्रम व्हायला पाहिजे ते मी पूर्णतः केले, फळ जे असेल ते असेल, त्या फळाचा विचार नाही. तर असं जे म्हणून त्याला जीवे शब्द वापरलाय. तर अत्यंत मनोभावाने मनपूर्वक असं ज्या वेळेला कर्म जो कोणी करतो ते म्हणजे अशी माणसं, ते वर्तत दिसती देही, परिते देही ना, तिथे ना नंतर एक
रेख ठेवा. परी ते देही ना माझा ठाई. तिथे रेख दिली तरच अर्थ नीट कळतो की वर्तत दिसती देही. कामं तर करतायत देहाने, शरीरानेच कामं आपण करत असतो, परंतु ते देही ना, ते देहामध्ये नसतात, ते कुठे असतात? माझा ठाई. आणि मी तयांचा हृदयी समग्र असे. आता हे खरोखर भक्तियोग म्हणजे इतकं आपल्याला असं म्हणजे ते वाचताना ते सगळं समजावून घेताना इतकं छान वाटतं की मी ते माझ्यात आणि मी त्यांच्यात, हा जो काही हे जे काही अतूट असं नातं आहे ईश्वर आणि भक्ताचं, ते ह्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते फार सुंदर नातं आहे. मनाच्या श्लोकात असं आहे की देहीकडे मुक्ती भोगीत जावी. हो, खरं सांगू का, हे सगळे म्हणजे कुठलेही एक हे आहे बघा, संत दिसती वेगळाले परी ते मिळाले, असं काही म्हणजे वचनामध्ये किंवा त्यांच्या शिकवणुकीमध्ये ते एकच असतात. असं मिळाले हा शेवटचा शब्द आहे. तर म्हणजे ते आता ते समर्थांनी सांगितलेलं असो आणि इतर कुठल्याही म्हणजे कबीराचा दोहा असो आणि कोणाचं काही, शेवटी भाव तोच असतो. त्यामुळे वेगवेगळ्या शब्दामध्ये तेच सांगितलेलं असतं आणि आपण फक्त तो भावच लक्षात घ्यायचा असतो. आपण फक्त शब्दामध्ये नाही राहायचं की असं होतं. म्हणजे मी मुद्दाम हे सांगते की खूप वेळेला असं होतं की आम्ही दासबोधाचा अभ्यास केला आहे, आम्ही मनाच्या सुखाचा अभ्यास केला आहे, आम्ही काय आणि ते रामायणाचं सगळे ग्रंथ वाचून जर शेवटी आपण फक्त शाब्दिक याच्यामध्येच राहिलो तर त्यामध्ये काही नाही. त्यामध्ये भाव शेवटी तोच असतो, तो भावच आपल्याला घ्यायचा असतो, तर तो तेवढाच आपण घ्यायचा. तर ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझा ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. आता त्यानंतर मग एक ओवी सोडूया, पुढे जाऊया. तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे वाचूनी अंतुवट वस्तू विचारे तो मी तेची ते. तेच वेगळ्या शब्दामध्ये पुन्हा सांगितलंय की बाहेरून पाहिलं तर काय दिसतं की नावं वेगवेगळे दिसतात की हे भगवंताचं नाव आहे ते आणि एका माणसाचं नाव आहे. बाहेरी नामाचीच अंतर आहे, म्हणजे आमच्यामध्ये अंतर काय आहे, आमच्यामध्ये भेद काय आहे, नामाचा भेद आहे फक्त. वाचूनी पण तो सोडला तर आतुवट वस्तू विचारे, म्हणजे आपलं जे आतलं वस्तू ह्याचा अर्थ आत्मा परमात्मा ह्याला उद्देशून वस्तू हा शब्द वापरला जातो. वस्तू आपण ज्या अर्थाने एरवी व्यवहारात वस्तू हा शब्द वापरतो तसा नाही आहे. अध्यात्मामध्ये वस्तू ह्याचा अर्थ परमात्मा वस्तू. कारण का की हा शब्द का असा वापरला जातो त्याच्या मागेही कारण आहे की परमात्मा आत्मा ह्या सगळ्या शेवटी काय आहेत की आपले अगम्य आहेत ना, अगम्य आहे. आणि मग त्याचं वर्णन कसं करायचं, त्याला काय म्हणायचं, मग काही वेळेला तत्व म्हटलं जातं, परमात्म तत्व, आत्मतत्व. काही वेळेला वस्तू शब्द वापरला जातो की परमात्म वस्तू, आत्मवस्तू, तो वस्तू तत्व हे सगळं एकाच अर्थी शब्द असतात. ते आत्मा परमात्मा हे जे सगळं अव्यक्त आहे, जे सगळं अगम्य आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, त्याला उद्देशून वापरलेले शब्द आहेत. ते नेहमी लक्षात ठेवा की हे वस्तू शब्द ज्या वेळेला अशा कुठल्याही याच्यामध्ये संदर्भामध्ये येतात त्यावेळेला त्याचा अर्थ तो असतो. वाचूनी आतुवट वस्तू विचारे, म्हणजे आतलं आमचं अंतःकरणामध्ये काय आहे, एकच आहे, आम्ही एकच आहोत. आणि तोच ईश्वर त्या भक्ताच्याही आतमध्ये आहे आणि ईश्वराचं बाह्य रूपही तेच आहे. बाह्याचा अर्थ की विश्वातलं रूप, विश्वातीत रूप आणि त्या व्यक्तीमधलं रूप शेवटी एकच आहे. तर आतुवट म्हणजे आतलं रूप जे काही त्याचं आहे, ती वस्तू जी आहे ती तेच आहे. मी तेची ते, म्हणजे आमच्यामध्ये काही फरक नाही, आम्ही एकच आहोत.
आता हे मला वाटतं 29व्या श्लोकानंतर आता आपण 30व्या, कारण पुढचा जर पाहिला ना भाग तर साधारण तशाच प्रकारच्या ओव्या आहेत, तुम्ही सहज हे करू शकता. म्हणजे देह ह्याला म्हणजे एकूण देहबुद्धीमध्ये न राहता आपण आत्मबुद्धीमध्ये राहणं हा महत्त्वाचा भाग यामध्ये आहे. आता पुढे आपण जाऊया आणि 30व्या श्लोकानंतर, कारण आपल्या विचारांना एक सलग असं हे राहावं अशा दृष्टीने मी ओव्या काढल्या आहेत. म्हणजे मी मुद्दाम त्या ह्याच्याकडे मी पुन्हा करते की कुठल्या ओव्या गाळल्या तर चालू शकतं अशा दृष्टीने मी विचार करते. तर त्यामुळे असा कुठेही भाग नाही की ज्याच्यात महत्त्वाचा काहीतरी विचार मी गाळला आहे असं कधी होणार नाही. आता 30व्या श्लोकानंतरच्या ओव्या. ऐसे भजतेनी प्रेम भावे जया शरीरही पाठी न पवे तेने भलतया भावे जातीचिया. म्हणजे अशी माणसं किंवा असा एखादा माणूस जो मला अत्यंत प्रेमपूर्णतेने मला भजतो. भजतेनी प्रेम भावे म्हणजे मला अत्यंत प्रेमाने प्रेमपूर्वकतेने जो मला भजतो, माझी भक्ती करतो, तो माणूस त्याच्या बाबतीत काय होतं, जया शरीरही पाठी न पवे. पवे ह्याचा अर्थ किंवा शरीरही पाठी न पवे ह्याचा अर्थ त्याला पुन्हा शरीराचा लाभ किंवा शरीर मनुष्य म्हणून तो पुन्हा ह्या जगामध्ये येत नाही असं. शरीर त्याला पुन्हा पाठी म्हणजे पुढे, पाठी याचा अर्थ त्या ठिकाणी पुढे म्हणजे नंतर त्याला काय गती त्याची होते, तर त्याला शरीर म्हणून पुन्हा या जगामध्ये यावं लागत नाही. शरीर म्हणून या जगामध्ये यावं लागत नाही. म्हणजे फक्त त्याच्यासाठी काय आवश्यक आहे तर प्रेम भावे भजतेनी. म्हणजे अशा प्रकारे जो कोणी माझं भजन करतो, भजन ह्याचा अर्थही आपण ज्या अर्थाने भजन शब्द वापरतो तो ठेवू नका मनामध्ये. मी सतत सांगते, भजन याचा अर्थ की आराधना करणं, पूजा करणं, त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करणं म्हणजे भजन. भक्ती भजन म्हणजे भक्ती. तर ऐसे भजतेनी प्रेम भावे जया शरीरही पाठी न पवे म्हणजे पुन्हा त्याला शरीर लाभत नाही. तेने भलतया भावे जातीची या म्हणजे तो कुठल्याही जातीचा असू दे. म्हणजे जातीभेद ना, हे जे ज्ञानेश्वरीचं आणि गीतेचं वैशिष्ट्य आहे की पूर्वीच्या काळामध्ये किंवा त्या विशिष्ट काळामध्ये जे म्हणजे गीतेच्या बाबतीत म्हटलं तर त्या काळामध्ये वर्णभेदाला एक विशिष्ट स्वरूप यायला लागलेलं होतं. आणि ज्ञानेश्वरीचा काळ पाहिला तर जातीभेद अत्यंत तीव्र झालेले होते आणि त्याच्या अगदी उलट प्रकारची शिकवण ह्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अगदी स्पष्ट म्हटलं आहे. आणि म्हणून खूप वेळेला ना या ज्ञानेश्वरीवरती वगैरे अशी टीका केली जाते की हे म्हणजे मी कुठल्याही जातीचा उल्लेख करत नाही, पण अगदी उच्च शिक्षित काही लोकांकडून अशा प्रकारची टीका केली जाते की तुम्ही वाचा ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला कित्येक ठिकाणी जातीचा असा उल्लेख दिसतो की ह्या जातीत जन्मलेला, म्हणजे अशा काही जातींच्या नावांचा, चांडाल वगैरे अशा नावांचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणजे काय शिकवण दिली आहे ज्ञानेश्वरांनी, अशा प्रकारची टीका केली जाते. आपण जर ज्ञानेश्वरी पूर्ण नीट अभ्यासली तर अगदी याच्या विरोधी मत आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं. आणि आता ते पहा, इथे आता ह्याच्या पुढच्या संपूर्ण भागामध्ये ते तसं स्पष्ट होतं की ह्या ठिकाणी पहिलंच त्यांनी सांगितलं की तो कुठल्याही जातीचा असू दे, भलते या म्हणजे कुठलीही जात असू दे, त्याला जे समाजामध्ये शूद्र जातीचा किंवा अंत्यज वगैरे जे मानलं जातं तसा भेद ईश्वराकडे काही नाही. ईश्वर फक्त काय पाहतो तर भक्ती.
भक्तीने जर तो ईश्वराप्रत गेला, भक्ती हाच जर त्याचा मार्ग असेल तर ईश्वर त्याचा स्वीकार करतो. तर इथे जातीचा उल्लेख आहे. तेणे भलतया भावे जातीची या, म्हणजे तो कुठल्याही जातीचा असू दे त्याला अशा प्रकारे पुन्हा जन्म प्राप्त होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि पुढे आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा कीर सेल वाटा परी जीवित वेचिले चोहटा भक्तीची या की. हा एक महत्त्वाचा उल्लेख आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आठवत असेल तर पहा, मी 7वा अध्याय सांगताना स्पष्ट करताना त्याच्यामध्ये भक्त कोणकोणत्या प्रकारचे असतात हा जो भाग आपण पाहिला तो एकदा जर तुम्ही पुन्हा पाहिलात तर मी त्याच वेळेला तिथे सांगितलं होतं की त्या ठिकाणी असा उल्लेख आहे की आचरण कशा प्रकारे आहे माणसाचं, म्हणजे दुराचारी आहे का सदाचारी आहे हे पाहिलं जातं. आणि सदाचारी माणूसच फक्त भक्त म्हणून मी स्वीकारतो अशा प्रकारचा उल्लेख 7व्या अध्यायामध्ये आहे. आणि ते सांगताना मी असं म्हटलं होतं की तुम्ही आपण ज्या वेळेला 9वा अध्याय आपण पाहू त्या 9व्या अध्यायातला 30वा श्लोकही मी सांगितला होता आणि तोच आत्ता आपण पाहतोय की त्या 30व्या श्लोकामध्ये असा उल्लेख आहे की दुराचारी माणूस सुद्धा त्याचाही स्वीकार भक्त म्हणून ईश्वर करतो. आणि तो केव्हा करतो तर ज्या वेळेला पूर्वी तो दुराचारी होता पण आता त्याच्या वर्तन त्यांनी दुराचार सगळा टाकलेला आहे आणि आता तो पूर्ण भक्तीच्या मार्गाला लागलेला आहे, मग तो माझा भक्त म्हणून मी त्याचा स्वीकार करतो. हा उल्लेख मी तेव्हा केला होता, आता पुन्हा तो करते आठवण करून देण्यासाठी. तर या ठिकाणी म्हणून हा आचरणाचा उल्लेख आहे. आणि आचरण पाहता सुभटा, अर्जुना त्याचं आचरण जर पाहिलं तो दुष्कृताचा कीर सेल वाटा, म्हणजे ह्याचा अर्थ की अगदी पूर्ण दुष्कृत्य म्हणजे काय ह्याचा अगदी पूर्ण नमुना, सेल वाटा म्हणजे अगदी शुद्ध नमुना अशा प्रकारचा तो माणूस की दुराचारी म्हणजे कसं असतो माणूस ह्याचं अगदी उदाहरण म्हणून त्या माणसाकडे दाखवावं असं त्यांनी सगळं आयुष्य घालवलं आहे. परी जीवित वेचिले चोहटा भक्तीची आकी, जे तो सगळा दुराचार त्यांनी मागे टाकला आणि तो भक्तीच्या मार्गाला आला आणि सगळं पुढचं आयुष्य त्यांनी जीवित वेचिले चोहटा म्हणजे सर्व प्रकारे त्यांनी पुढचं जीवन मात्र भक्तीला वाहून घेतलं. अघा अंतीची ह्या मती साचपण पुढले गती म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी. याचा अर्थ की अंती म्हणजे पहिल्यांदा आयुष्य कसंही जाऊ दे आपल्याही हातून कित्येक चुका झालेल्या असतात, नंतर जर आपण त्या सुधारल्या तरच आपण माणूस असतो ना. तर आपण म्हणतोच की आपल्या चुका आधी कळल्या पाहिजेत आणि आपल्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत तरच आपण माणूस आहोत असं आपण म्हणू शकतो. तसंच इथे आहे की अंतीची या मती म्हणजे शेवटची त्याची बुद्धी जी आहे ती कशी आहे, साचपण पुढले गती म्हणजे अगदी सगळी पुढची त्याची आयुष्यातली गती कशी आहे, अत्यंत शुद्ध असं आयुष्य आणि अत्यंत भक्तीला वाहून घेतलेलं असं त्याचं आयुष्य असतं. जीवित जेणे भक्ती दिधले शेखी, शेखी म्हणजे शेख याचा अर्थ अगदी अंत शेवटपर्यंत म्हणजे सर्वतोपरी त्यांनी भक्तीला जीवन वाहून घेतलेलं आहे. शेखी हा शेष, आपण तो निशेष असं ज्या वेळेला म्हणतो तो आता श आलेला आहे पण ह्या प्राकृत भाषेमध्ये ख होता. शेखी अगदी पूर्णतः त्यांनी आपलं जीवन हे भक्तीला वाहून घेतलेलं आहे असं त्याचं जीवन झालेलं आहे. आणि पुढे तेच म्हटलंय, तो आधी जरी अनाचारी, आता हे सांगायला नको आता कळतंय सगळ्यांना, तो आधी जरी अनाचारी तरी सर्वोत्तमची अवधारी म्हणजे आता तो कसा आहे तर सर्वोत्तम आहे, आता तो सर्वोत्तम झालेला आहे.
जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. म्हणजे एखादा माणूस महापुरामध्ये बुडला पण मेला नाही, बाहेर पडला. तसा तो दुराचाराच्या मार्गामध्ये बुडला होता. म्हणजे उदाहरण किती छान दिलंय बघा, की त्या दुराचारामध्ये तो पूर्णतः दुराचाराच्या महापुरामध्ये तो खरा बुडला होता, पण मेला नाही. तो त्यातून बाहेर पडला आणि सन्मार्गाला लागला आणि भक्तीला लागला. तर जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला, तयाचे जीवित ऐलथडिये आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले. तेवी नुरेची पाप केले, शेवटलिये भक्ती. म्हणजे आता कळलं असेल की ऐलथडीला म्हणजे ह्या ईश्वराच्या थड म्हणजे काठ ऐलथडीला आले, म्हणजे तो ईश्वराच्या बाजूला आला, भक्तीच्या बाजूला आला आणि त्याचं सगळं जीवन हे असं भक्तिपूर्ण झालं. म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले. म्हणजे पूर्वीचं सगळं तो काय बुडाला होता दुराचारामध्ये, ते सगळं आता सोडून द्यायचं, त्याचा मी विचारच करत नाही असं ईश्वर म्हणतो, की त्याचा विचार मी करत नाही. तेवी नुरेची पाप केले, शेवटलिये भक्ती. म्हणजे सगळं पाप त्यांनी केलं पूर्वी, पण ते सगळं कसं झालं तर ते उरलं नाही. पाप केलं पण ते उरलं नाही. नुरेची याचा अर्थ ते उरलं नाही, ते पाप उरलं नाही. शेवटलिये भक्ती म्हणजे शेवटी त्यांनी भक्ती केली म्हणून ते आधीचं पाप धुवून निघालं. म्हणजे केवळ गंगेमध्ये जाऊन न्हालं म्हणजे पाप जात नाही, हे लक्षात घ्या की ह्याला आपण केलेली पाप, आपण केलेल्या चुका नाहीशा होतात, त्याचं हे आपल्याला लागत नाही. पण कसं तर शेवटली आहे भक्ती, त्याच्यासाठी गंगेत उडी घेण्याची काही गरज नाही आहे. आपल्याला काय आवश्यक आहे तर भक्तिपूर्ण मन आपलं असायला पाहिजे. या लागी दुष्कृती, हे काय आहे हे शब्द मला जरी जाहला असं आहे का मला नाही. मी हे झेरॉक्स केलं आहे ना तर काही शब्द पुसले गेले. जरी जाहला या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी नाहला. अनुताप म्हणजे पश्चाताप. आणि लक्षात घ्या पश्चाताप आणि अनुताप शब्द समान वाटतात पण त्याच्यात फरक आहे. अनुशब्द जो आहे ना त्या अनुशब्दाने त्याला एक वेगळा अर्थ दिलेला आहे. पश्चाताप होतो कित्येक वेळेला आपल्याला केलेल्या गोष्टीचा, अरे छे असं नको तुम्ही करायला, असं केलं असतं तर बरं झालं असतं. पण त्या पश्चातापामध्ये सुद्धा शेवटी असं मी केलं असतं ना तर मला जास्ती चांगलं काहीतरी यश मिळालं, म्हणजे पुन्हा मी असतोच त्या तो पश्चाताप असतो. आणि अनुताप हा जो शब्द आहे त्याच्यातला अनुशब्द जो आहे ना तो असा आहे की अनुताप म्हणजे जो उच्च प्रकारचा हे आहे, म्हणजे जो योग्य मार्गाकडे आपल्याला वळवतो, जो ईश्वराच्या मार्गाकडे आपल्याला वळवतो तो अनुताप असतो. म्हणजे पूर्वी केलेल्या चुका, आयुष्यातल्या इतर चुका वेगळ्या, परंतु त्या ज्या वेळेला आपल्याला अशा ठिकाणी म्हणजे आलं ना लक्षात मी काय म्हणते ते, की काही वेळेला अरे मी थोडा आणखीन जास्ती अभ्यास केला असता, मला आणखीन थोडे मार्क पडले असते, नंतर होणारा हा पश्चात्ताप असतो, रुख लागते. म्हणजे हा नंतर होणारा पश्चात्ताप असतो, तो अनुताप नाही. अनुताप हा शब्द अशाच वेळेला वापरला जातो की ज्या वेळेला तो ईश्वराप्रत आपण जात असतो, त्या मार्गाला जातो, चुकीच्या मार्गात जात नाही. म्हणजे अशा प्रकारे अनुताप, अनुदिनी अनुतापे, तो जो अनुतापे शब्द आहे तो ह्याच अर्थाने वापरलेला आहे. अजून एक मला असं वाटतं की पश्चात्ताप तो कदाचित क्षणिक असू शकेल. हो असतोच. ह्या शब्दाचा एक असं की सतत सातत्य.
तर त्यामुळे तो एक म्हणजे काय की जे काय याचं ते सातत्य राहतं त्याच्यामध्ये. नाही ते तर आहेच. आणि ते का राहतं ह्याचं कारणच असं आहे की पश्चाताप क्षणिकच असतो. कारण तो आपण त्या कारणापुरताच फक्त विचार केलेला असतो, म्हणून तो क्षणिक असतो. हा जो आहे आपल्याला एका विशिष्ट उच्च मार्गाला लावतो. अनुताप जो आहे तो त्या मार्गाला लावतो. त्या मार्गाला लावल्यानंतर सातत्य हे टिकतंच. म्हणजे टिकवायचं असतं, टिकवायचंही असतं, नाहीतर मग तो पुन्हा पश्चाताप होईल. तर तसं नाही. तर त्यामुळे अनुताप जो आहे त्याच्यामध्ये सातत्य असतं, पण ते टिकवणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे अनुताप शब्द जो वापरला आहे त्या तोही आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. हां, अनुताप तीर्थी न्हाला. बघा, तीर्थ शब्द नाही तर तीर्थस्थानाला जायचं आणि न्हायचं आणि मग आपली पापं सगळी गेली म्हणायची असं नाही. ह्याचा जो आहे तो अनुताप तीर्थामध्ये तो न्हाला आहे. हे हां, तर ह्याला महत्त्व आहे. न्हाला न्हाऊनी मजा आतू आला सर्व भावे. सर्व प्रकारे तो आता माझ्या आतच आलेला आहे, माझ्याशी तो आता एकरूप झालेला आहे. आता 400 ही ओवी संपल्यानंतर मधल्या 1-2 ओव्या गाळते. तशाच प्रकारचा उल्लेख आहे. ते 23वी ओवी बघा, 423वी. म्हणजे त्या ओवीच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलेलंच आहे भगवंतानी, हे असो बहुत पार्था. म्हणजे आता खूप वर्णन केलं असं ते भगवंतच म्हणतात की खूप वर्णन केलं अर्जुना, ते आता राहू दे. आता पुढे आता एवढंच मला तुला सांगायचं आहे असं म्हणून ते आता पुढे असं सांगतात की एकूण ह्या सगळं वर्णन करताना मला तुझ्या पुढे हाच विचार फक्त मांडायचा आहे. तुला एवढंच सांगायचं आहे की तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड आस्था मजची लागी. एवढंच मला तुला सांगायचं आहे आणि तेवढं तू लक्षात घे. बाकी मी जे वर्णन केलं ते राहू दे, आता खूप झालं वर्णन, ते आता मी सोडून देतो आणि तुला एवढंच सांगतो की असा माणूस जो उतरला कर्मे सर्वथा, म्हणजे अशा प्रकारे तो कर्म करतो. म्हणजे पहा, भक्ती आणि कर्म ह्याचा समन्वय आहे. हां, नाही तर भक्ती म्हणजे फक्त देवळामध्ये जाऊन बसलं आणि देऊळ झाडलं आणि सेवा केली म्हणजे भक्ती नव्हे. ते करा तुम्ही, तुम्हाला हवं असेल तर तेही करा, पण त्याचा अर्थ भक्ती नव्हे. भक्ती कशी तर कर्मामध्ये ती भक्ती उतरली पाहिजे. आणि म्हणजे काय तर सगळी जी कर्म आहेत तर तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड आस्था मजची लागी. म्हणजे कुठलंही कर्म करताना शेवटी त्याच्या मनामध्ये माझा विचार असतो, माझी आस्था, माझा विचार, माझ्याबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये असतं की हे कर्म मी ईश्वरासाठी करतो आहे, हा भाव त्याच्या मनामध्ये असतो. हे जास्ती महत्त्वाचं आहे. हे एवढंच फक्त घेते आणि ह्या 30व्या श्लोकानंतरच्या ओव्या इथेच आपण थांबू आणि त्यानंतर पुढे जाऊया. आता त्यानंतर 31वा श्लोक पहा. 31व्या श्लोकामध्ये पहिल्या 1-2-3 ओव्या गाळते आहे आणि 27 जी आहे म्हणजे मला वाटतं 427वी ओवी आहे. हो, 427वी. खूप ओव्या आहेत ह्याच्यामध्ये. 427वी ओवी आहे. म्हणून तयाची या चित्ता माझी जवळीक पांडुसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. म्हणजे आता म्हणून ह्याचा अर्थ किंवा हा शब्द कशाला लागून घ्यायचा की जे मगाशी आपण पाहिलं की तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड आस्था मजची लागी. ह्याला जोडून जर आपण घेतलं की जो माणूस सगळी कर्म करताना माझ्याबद्दलच्या आस्थेने ती कर्म करतो असा जो माणूस असतो त्याच्याबद्दल ते असे म्हणतात की म्हणून तयाची या चित्ता माझी जवळीक पांडुसुता.
आलं लक्षात? या ओवीशी ही ओवी तुम्ही जोडून घेतली की मधल्या ओव्या जरी आपण नाही पाहिल्या तरी सुद्धा आपल्याला अर्थ लागतो. म्हणून तयाची या चित्ता माझी जवळीक, मला तो प्रिय आहे, माझी जवळीक, माझ्या जवळचा वाटतो मला तो. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे, म्हणजे तो माझं स्वरूप असतो. आता पुढची जी ओवी आहे ना ती ज्ञानेश्वरीची एक चांगली ओवी आहे. अनेक ठिकाणी ह्याचा उल्लेख केला जातो. अशी ओवी आहे. जैसा दीपे दीपू लाविजे तेथ आदिल कोण हे न ओळखी, तैसा सर्वस्वे तो मज भजे तो मी होऊन ठाके. छान ओवी आहे बघा की एका दिव्याने दुसरा दिवा लावला आणि 2 दिवे ठेवले तर आधीचा कुठला नंतरचा कुठलाही आपल्याला कळत नाही. तसं होऊन जातं की तो माझ्याशी इतका एकरूप होऊन जातो की मी कोण आणि तो कोण हे कळणार नाही, इतकी आमची एकरूपता होते. तैसा सर्वस्वे जो मज भजे, माझ्या सर्वस्वाने जो माझी भक्ती करतो तो मी होऊन ठाके, म्हणजे मी आणि तो एकरूप असतो. म्हणजे एकच दिवा जणू काही आहे अशी परिस्थिती होती. त्यानंतर एक ओवी गाळून पुढे पहा. पार्था ही किती 430वी ओवी. पार्था पुढत पुढती एक पाठ सेम म्हणजे काही त्या एक शब्दाने काही मोठा अर्थ बदलत नाही. पार्था पुढत पुढती तेची ते सांगो किती, म्हणजे आता किती पुढत पुढती याचा अर्थ पुन्हा पुन्हा हा शब्द येऊन गेलेला आपल्याला. पार्था अर्जुना रे किती वेळा आता मी तुला तेच तेच सांगू. पार्था पुढत पुढती तेची ते सांगो किती, किती सांगू. जरी मिया चाड जरी भक्ती न विसंबीजे गा. आता मी तुला एवढंच सांगतो की जर मिया चाड ह्याचा अर्थ माझी इच्छा, चाड म्हणजे इच्छा, चाड म्हणजे इच्छा, मिया चाड जर कोणालाही माझी इच्छा म्हणजे माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर जरी मिया चाड जरी भक्ती न विसंबीजे, म्हणजे एक क्षणभर सुद्धा आपण भक्तिभाव विसरायचा नसतो. हे अर्जुना तू लक्षात घे. म्हणजे मी आता तुला आणखीन त्याचं वर्णन करत नाही, हे मात्र तू कायम लक्षात ठेव की क्षणभर सुद्धा त्या भक्तीचा विसर पडायला द्यायचा नाही. पुढे पुन्हा आता तेच आहे पण थोडंसं घेते. अगा कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य क्षणी श्लाघा, व्युत्पत्तीचा वाऊगा सोसुका व्हावा. म्हणजे कुळाचा चोखटपणा, आम्ही फार मोठ्या कुळातले आहोत, ही जी माणसाला मनामध्ये हा जो भाव असतो म्हणजे अहंकार सोडून द्यायचा. अहंकार सोडायचा मध्ये काय, त्यामध्ये ह्याही गोष्टी आहेत. कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य म्हणजे फार मोठ्या कुळात आम्ही जन्मलो, आमचं कुळ फार मोठं आहे असं जे काही असतं, हा भाव जो मनात असतो. झणी श्लाघा म्हणजे लगेच मनातनं काढून टाकावा. श्लाघ म्हणजे काढून टाका मनातनं असा सर्व. म्हणजे अर्जुनालाही ते सांगितलं की आम्ही पांडव हे शेवटी कुरुकुळातले, तर ते मनामध्ये हा भाव होताच की आम्ही कौरव आहोत, आम्ही कुरुकुळातले आहोत. तर अभिजात्य झणी श्लाघा, आम्ही फार मोठ्या कुळातले आहोत, हा भाव काढून टाका. व्युत्पत्तीचा वाऊगा सोसू वाहवा, म्हणजे वाऊगा म्हणजे कशाला असा सोस. व्युत्पत्ती हा शब्द मगाशी मी सुरुवातीलाच सांगितला की आपल्याला असलेल्या सगळ्या जे काही ज्ञान विद्या जे काय आपल्याला कळलेलं माहिती. शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे तो कसा निर्माण झाला? नाही, शब्दाची व्युत्पत्ती नाही आहे, आपली व्युत्पत्ती. आपली व्युत्पत्ती म्हणजे कुठल्या निर्माण झाला तो,
ते गुण कुठलं काय? नाही 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 व्युत्पत्ती ह्याचा अर्थ या ठिकाणी विद्यार्जन किती केलेलं आहे, विद्यार्जन किती शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, उत्पन्न ब्राह्मण वगैरे म्हणतात त्याचं. हां. तशी ती व्युत्पत्ती असते. म्हणजे किती शास्त्रांचा अभ्यास केला असं फार मोठ्या अभिमानाने सांगितलं जातं आणि अजूनही सांगितलं जातं. पूर्वी तर फार होतं की आम्ही एवढ्या शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे, आम्हाला आज असं म्हणतात आम्हाला गीता पाठ आहे, आम्हाला ज्ञानेश्वरी पाठ आहे. हे सगळं जे आहे ना, ही म्हणजे ते अभिमान, अशा गोष्टींचा अभिमान बाळगणं, त्या अर्थाने व्युत्पत्ती हा शब्द आहे हा या ठिकाणी. तर व्युत्पत्ती वावगा सोस म्हणजे उगीचच की आम्हाला एवढं सगळं ज्ञान आहे असं समजणं, आम्ही एवढ्या विद्या आम्हाला अवगत आहेत ह्याबद्दलचा मोठा गर्व बाळगणं हा वावगा सोस आहे. वावगा म्हणजे वाया, फुकटचा, म्हणजे त्याला काही अर्थ नाही असा सोस कशाला हवा. पुढे का रूपे वयसा माझा, आथिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. म्हणजे कोणाला रूपाचा गर्व असतो, कोणाला वयाचा गर्व. ह्याचा अर्थ असा की तारुण्य असताना, तारुण्यामध्ये माणसाच्या अंगामध्ये अत्यंत सगळ्या क्षमता आपल्यामध्ये आहेत अशा प्रकारची मस्ती असते, आपण काही करू शकतो. तारुण्याचा एक जोश असतो, तो अशा प्रकारचा असतो की आपण काय वाटेल ते करू शकतो. हा जो भाव आहे तर त्याला त्यांनी वयसा म्हणजे वयाचा अभिमान, आणि वयाचा ह्याचाच अर्थ तारुण्याचा अभिमान. तर वयसा वयाने माझा याचा अर्थ माझ, वयाचा माझ, रूपाचा माझ, आथिले पण का गाजा म्हणजे आथिले म्हणजे पुन्हा हे सगळं, गाजा ह्याचा अर्थ डौल, आणि आथिलेपण म्हणजे आमच्याकडे हे, आमच्याकडे ते, आम्ही रूपवान आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, हे सगळं जे काय आहे आथिलेपण म्हणजे जे आहे आमच्याकडे जे काय आहे त्याचा सगळा मोठा डौल, रूपाचा डौल, तारुण्याची मस्ती, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आथिलेपणे का गाजा, हे सगळं असताना एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. हे सगळं आहे पण जर माझा भाव नाही, माझ्याबद्दलचा भक्तिभाव नाही तर हे सगळं पाल्हाळ म्हणजे वाया आहे, व्यर्थ आहे. त्यानंतर आता पुढे 36वी ओवी बघा, तशाच प्रकारची आहे. पण माझी आहे भक्ती बिण जळो ते झियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पृथ्वीवरती दगड आहेत की भरपूर आहेत, तसंच हे दगडच की ज्यांच्यामध्ये भक्ती नाही, बाकी सगळं आहे, तसं दगडासारखीच त्यांची अवस्था. पृथ्वीवरी पाषाण नसती काही, त्या पाषाणांमध्ये काही आणखी थोडी भर, म्हणजे अशा प्रकारची माणसं. त्यानंतर पुढे जाऊया 41. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यही व्हावे, वरी देहाचेनी नावे पशुचेही लाभो. हां म्हणजे काय, उत्तम कुळामध्ये आपण जन्मलेलो नसलो, आपण अत्यंत अंत्यज जाती म्हणजे शूद्रांपेक्षाही ज्यांना कनिष्ठ स्थान दिलं जातं अशा जातीमध्ये सुद्धा आपण जन्मलेलो असू. कुळ चांगलं नाही, जात चांगली नाही, चांगली याचा अर्थ ज्याला मान दिला जातो अशा प्रकारची नाही. वरी देहाचेनी नावे पशुचेही लाभो म्हणजे देह सुद्धा कुठला लाभलाय तो पशुचा, मानवाचा सुद्धा देह लाभला नाही. आता या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याने, म्हणजे एका कथेचा उल्लेख केलेला आहे. आपल्या पुराणातली कथा आहे की पाहेपा, पुढची ओवी बघा, पाहेपा सावजे हाती रू धरिले.
तेणे तया काकुळती मातेस मरिले, की तयाचे पशुत्व वावो जाहले पातली या माते. गजेंद्र गजेंद्र नावाचा हत्ती, त्याची कथा अशी आहे की ह्या गजेंद्र हत्तीला पाण्यामध्ये, तो पाणी प्यायला गेलेला असताना त्याचा पाय पाण्यामध्ये होता आणि त्या पाण्यामध्ये सुसरी मगरी होत्या, त्या आल्या आणि त्याने त्याचा पाय पकडला. आणि हत्ती एवढा बलशाली असून सुद्धा हत्तीला आपला पाय काढून घेता आला नाही. आणि आता त्याला कळत होतं की आता आपल्याला आता हे शेवटचं ही मरणाची अवस्था आली. अशा वेळेला तेणे तया काकुळती मातेस मरिले, ज्याला आपण आर्तभक्ती म्हणतो, आर्तभक्ती, की ती आर्तभक्ती ह्या गजेंद्राची, की अत्यंत काकुळतीने, की आता मला वाचवणं माझ्याही हातात नाही, कोणाच्याही हातात नाही, ईश्वरा तूच धाव. अशा प्रकारे जसं द्रौपदीने आर्ततेने हाक मारली, त्याचप्रमाणे गजेंद्र हत्तीने हाक मारली भगवंताला, ईश्वराला, की तूच आता माझं रक्षण करू शकतो. तेणे तया काकुळती मातेस मरिले, मला माझं स्मरण केलं. आणि मग काय झालं, तयाचे पशुत्व वावो जाहले, म्हणजे संपलं, पशुत्व संपलं. आणि पातली या माते, तो माझ्या प्रत आला. म्हणजे ही आपल्या ह्याच्यातली कल्पना अशी आहे की ईश्वराप्रत जाण्यासाठी आधी मनुष्य जन्म लाभावा लागतो. कारण वनस्पती, पशु, प्राणी ह्यांना स्वतःची बुद्धी चालवून आपल्यामध्ये प्रगती करण्याची आस्था त्यांच्यामध्ये नसते. बुद्धी थोडीफार असते, नाही असं नाही, त्यांच्यामध्ये थोडीफार बुद्धी असते, पण त्या बुद्धीचा असा वापर करून आपली काहीतरी प्रगती करून घ्यावी हे प्राण्यांना, वनस्पतींना जमत नाही. त्यासाठी मानव जन्मच आवश्यक असतो. म्हणजे ईश्वराप्रत पोचण्यासाठी आधी मानव जन्म तरी लाभलाच पाहिजे. पण ह्या गजेंद्र हत्तीला मानव नाही, तो एक पशु असताना सुद्धा तो माझ्या प्रत आला, म्हणजे त्याला मोक्षाचा लाभ झाला. मला वाटतं आता थांबते, पण असं नाही तर मध्येच कुठेतरी थांबावं लागेल. आता पुढच्या तासाला मात्र नक्की. आणि ह्या ज्या काही थोड्या ओव्या मी गाळते त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्ही वेळ वाचवण्यासाठी गाळते असं नाही, उलट सलग विचार जिथे असावेत असं मला वाटतं की ह्याच्यानंतर